प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण भारतीय राजकारणामध्ये गेल्या अनेक दशकापासून चर्चेला जाणारा समान नागरी कायदा हा जो मुद्दा आहे, या मुद्द्यामागची वास्तविकता जी आहे ती वास्तविकता लक्षात घेणार आहोत। 9 जुलै 2021 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने भारतातील वैयक्तिक कायदे हे धर्मावर आधारित आहेत आणि विविध धार्मिक कायद्यातील तरतुदी वेगवेगळ्या असल्या कारणाने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारे जे जोडपे आहेत त्यांच्याबाबत काही वाद निर्माण झाल्यास वैयक्तिक कायद्यामध्ये असलेली जी विविधता आहे, या विविधतेमुळे न्यायालयांना निकाल देताना अनेक पेच प्रसंगांना सामोरं जावं लागतं। या खटल्याचा निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी सांगितले की भारतामध्ये जे वैयक्तिक कायदे आहेत हे बदलत्या समाज गरजेऐवजी धार्मिक रूढी व परंपरांना महत्त्व देतात आणि ही जी गोष्ट आहे ही बदलत्या समाज व्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अनुपयुक्त आहे। कारण देशामधली व्यक्ती धर्म, जात, वंश यांच्या पलीकडे जाऊन विचार करू लागल्यामुळे समान नागरी कायदा लागू करण्याची ही जी योग्य वेळ आहे असं मत व्यक्त केलं आणि दिल्ली उच्च न्यायालयाने समान नागरी कायद्यासंदर्भात जो निकाल दिला त्या निकालामुळे गेल्या अनेक दशकापासून समान नागरी कायद्याबद्दलची जी चर्चा आहे या चर्चेला एक बळ मिळालं किंवा एक नवं वळण जे आहे ते नवं वळण प्राप्त झालं। आता समान नागरी कायद्याचा इतिहास आपल्याला थोडा पाहावा लागेल। भारतामध्ये जी आधुनिक कायदे आहेत या आधुनिक कायदे निर्मितीचा पाया ब्रिटिश राजवटीत घातला गेला। कारण आजच्या काळामध्ये असलेले बहुसंख्य कायदे हे ब्रिटिशांनी तयार केलेले आहेत। ब्रिटिशांनी जे कायदे तयार केले होते त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कायदे होते, गुन्हेगारी विषयक कायदे आणि वैयक्तिक कायदे। तर ब्रिटिशांनी जो फौजदारी दंड संहिता आहे या फौजदारी दंड संहितेमध्ये एकात्मता आणली, सर्वांसाठी सारखे फौजदारी कायदे होते। पण वैयक्तिक कायदे हे धर्म आणि पंथाच्या रूढी परंपरेच्या आधारावर तयार केले गेले। वैयक्तिक कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यांच्यामध्ये एकात्मता आणण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला नाही। इंग्रजांनी सर्वप्रथम 1872 मध्ये ईसाई म्हणजे ख्रिश्चन समुदायासाठी ईसाई विवाह कायदा केला। त्यानंतर 1876 मध्ये पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा केला। त्यानंतर 1937 मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ केला। हा कायदा इस्लाम धर्मातल्या शरीयतवर आधारित आहे। हा कायदा इंग्रजांनी धर्म या गोष्टीला ऐवजी राजकीय कारणासाठी म्हणजे मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी इंग्रजांनी हा कायदा केला। हिंदू कायद्यांचं संहितीकरण करण्यासाठी BN राव यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू लॉ समिती निर्माण करण्यात आली आणि या समितीने बनवलेली हिंदू कोड संहिता 1944 मध्ये प्रकाशित झाली। ती संविधानात मांडण्यात आली, परंतु देशात सुरू असलेल्या फाळणीच्या वातावरणामुळे ती संमत होऊ शकली नाही। तत्कालीन कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संहितेत बदल करून हिंदू कोड बिल तयार करून संसदेत मांडले। पण हिंदू धर्मातल्या अनेक संघटनांनी विरोध केल्यामुळे हे कोड बिल संसदेत संमत होऊ शकलं नाही, ते मागे घ्यावं लागलं। त्यामुळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो राजीनामा दिलेला दिसून येतो. आता समान नागरी कायदा म्हणजे काय, तर भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये कायद्याचं 2 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. फौजदारी कायदे आणि नागरी कायदे, किंवा फौजदारी कायद्याला गुन्हेगारी कायदे असं म्हणतात, नागरी कायद्याला वैयक्तिक कायदे असं म्हणतात. जे गुन्हेगारी कायदे आहेत, जे फौजदारी कायदे आहेत ते सर्व धर्मियांसाठी समान आहेत, परंतु जे नागरी कायदे आहेत जे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित आहेत, रूढी, प्रथा, परंपरा याच्यावर आधारित आहे. नागरी कायद्यामध्ये साधारणतः लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, कुटुंब आणि व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी किंवा मालमत्तेशी निगडित असलेले जे खटले आहेत त्या खटल्यांचा समावेश नागरी किंवा वैयक्तिक कायद्यामध्ये होतो. आता नागरी कायदा म्हणजे काय, समान नागरी कायदा म्हणजे काय, तर समान नागरी कायदा म्हणजे सर्व भारतीय नागरिकांसाठी सारखा कायदा होय. म्हणजे ज्या कायद्याचा संबंध कुठल्याही धर्माशी असणार नाही, सर्व धर्मियांसाठी एकच कायदा असेल. याचा अर्थ समान नागरी कायद्याच्या आशयामध्ये सर्व धर्मियांसाठी एकच कायदा आणि सर्व भारतीयांसाठी सारखा कायदा हा अर्थ जो आहे हा अर्थ अभिप्रेत आहे. आता समान नागरी कायद्याबद्दल आपल्या संविधानामध्ये काय काय तरतुदी आहेत याची चर्चा आपण करू. भारतासारख्या देशात धर्माच्या आधारावर वेगवेगळे कायदे असणं ही गोष्ट खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेसाठी योग्य नाही. म्हणून घटनाकारांनी एक देश एक कायदा असावा या उद्देशाने समान नागरी कायद्याचा घटनेच्या 44व्या कलमामध्ये समावेश केला. 23 नोव्हेंबर 1948 रोजी हे कलम घटनेच्या मार्गदर्शक तत्वात समाविष्ट केलं आणि घटनाकारांनी भविष्यात भारतीय नागरिकांसाठी समान नागरी कायदा करण्याचा मानस व्यक्त केला. 23 नोव्हेंबर 1948 रोजी संविधानामध्ये समान नागरी कायद्याबद्दलची जी चर्चा झाली या चर्चेत जवळपास 1 डझन प्रतिनिधींनी भाग घेतला आणि घटना समितीत हा विषय चर्चेला आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता निर्माण झाली. म्हणून वेगवेगळ्या धर्मातील लोकांच्या सामाजिक भावनेचा विचार करून या कायद्याबाबत फारसा आग्रह न धरता मार्गदर्शक तत्वांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही घटनाकारांनी राज्यावर टाकली. म्हणजे बहुसंख्य प्रतिनिधींनी भारतातल्या विविध धर्मांमध्ये ज्या धार्मिक परंपरांबद्दल, रूढांबद्दल ज्या आस्था आहेत या आस्थेचा विचार करून समान नागरी कायद्याची जी संहिता आहे ती लगेच लागू न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे तिचा मार्गदर्शक तत्वामध्ये समावेश केला. 23 नोव्हेंबर 1948 रोजी मसुदा समितीतील 7ही सदस्यांनी समान नागरी कायद्याच्या संहितेला लगेचच कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात नकार दिला. त्यांच्या मते समान कायद्याची तरतूद ही आदर्शात्मक स्वरूपाची आहे. विशिष्ट किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये सर्व धर्मांसाठी समान कायदे असू शकतात, परंतु सर्व वैयक्तिक कायदे सरसगट सर्वांसाठी सारखे असू शकत नाही. कारण समान नागरी कायद्याच्या उपस्थितीमुळे घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. समान नागरी कायद्यामुळे सर्व धर्मियांना आपल्या धार्मिक कायद्याचा त्याग करावा लागेल. देशाची एकता आणि धर्मनिरपेक्षता तत्व अबाधित ठेवण्यासाठी वैयक्तिक कायद्याची आवश्यकता आहे असं मत व्यक्त करून समान नागरी कायद्याच्या लगेचच अंमलबजावणीला घटनाकारांनी विरोध केलेला दिसून येतो. आता समान नागरी कायद्याबद्दल न्यायालयाची भूमिका काय, तर समान नागरी कायद्याबद्दल न्यायालयाची भूमिका पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. पण न्यायालयाने जे वेगवेगळे महत्त्वपूर्ण खटले दिले त्याची आपण चर्चा करू. 1985 मध्ये जो प्रसिद्ध शहाबानो खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री यशवंतचंद्र यांनी घटनेतील कलम 44 मधील समान नागरी कायद्याचा उल्लेख नाममात्र असून
त्याला मृत अवस्था प्राप्त झालेली आहे असे ताशेरे सरकारवर ओढले आणि समान नागरी कायद्याची गरज विशेष केली. 1995 मध्ये सरदार मुदगल विरुद्ध भारत सरकार खटल्याची चर्चा करताना सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पुरुषाने एकापेक्षा जास्त लग्न करण्यासाठी धर्म बदलणे कितपत योग्य आहे हे मत व्यक्त करून संसदेने समान नागरी कायदा करावा अशी सूचना केली. केरळचे पुजारी जॉन वेल्लामेट्टम यांनी 1997 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना भारतीय उत्तराधिकार अधिनियम 118 ईसाई समुदायाबाबत भेदभाव करते आणि आपल्या इच्छेनुसार धार्मिक कार्यासाठी संपत्ती दान करण्यावर प्रतिबंध लादते. याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम 118 असंविधानिक घोषित केलं. भारताच्या सर्व नागरिकांना एक समान नागरी संहिता निर्माण करण्यासाठी समान नागरी कायदा करण्यावर जोर दिला. 2019 मध्ये काउंटी हो विरुद्ध परेरा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने गोव्याप्रमाणे संपूर्ण भारतात समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न करावा. गोव्यासारखे राज्य सामाजिक आधुनिकतेचा अवलंब करीत असताना भारतातील काही राज्य आंतरधर्मीय आणि आंतरजातीय लग्न होऊ नयेत म्हणून कायदे करते आहे आणि ही बाब समान नागरी कायद्याच्या मार्गामधली मोठी अडचण आहे हे न्यायालयाने तत्कालीन परिस्थितीत नमूद केलेलं होतं. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 9 जुलै 2021 रोजी वेगवेगळ्या धर्म जाती जमातीमधील लग्न करणाऱ्याच्या दृष्टिकोनातून धर्मावर आधारित वैयक्तिक कायदे ही फार मोठी अडचण आहे आणि ही अडचण दूर करण्यासाठी संविधानातील कलम 44 मधील समान नागरी कायदा संहिता केवळ तत्वाच्या स्वरूपात राहू नये हे मत व्यक्त करून समान नागरी कायद्याबद्दलच्या चर्चेला तोंड फोडले. म्हणजे समान नागरी कायद्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी न्यायालयाने मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम, शाउल मिडू विरुद्ध जुबिदा बीबी, वेलमेट्टम विरुद्ध भारत सरकार, मोहम्मद हनीफ विरुद्ध पथुमल बेबी, सरला मुदगल विरुद्ध भारत सरकार, युसुफ रोथन विरुद्ध सावरमा, शाहबानो खटला इत्यादींचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायद्याची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता व्यक्त केलेली आहे. आता समान नागरी कायद्याबद्दल सध्याचं जे बीजेपी सरकार आहे या बीजेपी सरकारचं मत काय आहे? कारण भारतीय जनता पक्षाचा जो निवडणूक जाहीरनामा आहे या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी होत्या. 370 कलम रद्द करणे, राम मंदिरची उभारणी आणि समान कायद्याची निर्मिती. याच्यातले 2 मुद्दे पूर्ण झालेले आहेत. 370 कलम रद्द झालेला आहे, राम मंदिरची उभारणी चालू आहे, पण समान नागरी कायद्याचा मुद्दा अजून या सरकारने हाती घेतला नाही. पण कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारची लोकप्रियतेचा आलेख जो आहे तो मोठ्या प्रमाणावर घटलेला आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने आपल्या सरकारची लोकप्रियता उंचावण्यासाठी समान नागरी कायद्याच्या मुद्द्याचा उपयोग होऊ शकतो म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर भाजपचे जे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत राम माधव आणि खासदार निशिकांत दुबे आहेत किंवा भाजपचे जे अनेक प्रवक्ते आहेत किंवा अनेक नेते आहेत यांनी संसदेमध्ये समान नागरी कायदा विधेयक आणावं अशी मागणी सुरू केली आहे. तसंच समान नागरी कायद्याशी संबंधित मुद्द्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये कायदा व न्याय मंत्रालयाने एक विधी आयोग जो आहे तो विधी आयोग स्थापन केला होता. या आयोगाने लोकांचं मत जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली देखील पुढे आणली होती, परंतु याच्या पुढे फारसं पाऊल हे पडू शकलं नाही. ऑगस्ट 2018 मध्ये भारताचा जो विधी आयोग आहे याने कुटुंब कायद्यातील सुधारणा या अहवालामध्ये समान नागरी कायदा आणि धर्मनिरपेक्षता ही 2 वेगवेगळी ध्येय आहेत आणि समाजातली विविधता टिकवण्यासाठी वेगवेगळे कायदे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. आणि विधी आयोगाने असं म्हटलं की मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत कलम 14 आणि कलम 25 यांच्यामधील संघर्षामुळे समान नागरी कायद्याच्या संहितेचा मुद्दा प्रभावित झालेला आहे आणि भारतामध्ये जी बहुलवादी संस्कृती सोबत
महिलांच्या अधिकारांना देखील प्राधान्य देणे गरजेचं आहे, कारण महिला अधिकारांना प्राधान्य देणं हे भारतातल्या प्रत्येक संस्था आणि धर्माचं कर्तव्य आहे. कारण समाजामध्ये असमानतेची परिस्थिती निर्माण करणाऱ्या सर्व रूढ्या परंपरांचा आढावा घेण्यासाठी सर्व वैयक्तिक कायद्यांचं संहितीकरण करणे आवश्यक आहे आणि हे सर्व समान नागरी कायद्याच्या निर्मितीशिवाय शक्य नाही. म्हणजे एक प्रकारे विधी आयोगाने समान नागरी कायदा सरकारने करावा अशी सूचना केली आहे. आता समान नागरी कायदा जो आहे, या समान नागरी कायदा लागू जर झाला तर देशामधला जे प्रस्थापित कायदे आहेत याच्यामध्ये फार मोठा बदल करावा लागेल आणि हे काम अत्यंत किचकट, अत्यंत आव्हानात्मक असल्या कारणाने बीजेपी सरकार जरी समान नागरी कायदा करू इच्छित असलं तरी या सरकारने समान नागरी कायदा करण्याबाबत फारसं गंभीर पाऊल उचललेलं नाही. कारण वेगवेगळ्या धर्म आणि पंथांच्या परंपरांना एका कायद्यात बसवणं सोपं काम नाही. म्हणून भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा फक्त प्रसिद्धी माध्यमांच्या चर्चेपुरता मर्यादित ठेवलेला आहे. त्यांनी याबाबत फारसे ठोस पाऊल उचललेले नाही. म्हणजे भारतात समान नागरी कायदा आणण्याबाबत अनेकदा चर्चा झाली, मात्र त्या दिशेने ठोस पाऊल न उचलल्यामुळे राज्यघटना लागू झाल्यापासून समान नागरी कायदा हे कलम मृत कलम आहे असं अनेकदा न्यायालय किंवा न्यायालयाने देखील म्हटलेलं आहे. कारण सरकार त्या दृष्टिकोनातून फारशी सकारात्मक हालचाल करताना दिसून येत नाही. आता समान नागरी कायद्याबद्दल अल्पसंख्याकांची भूमिका काय आहे, तर समान नागरी कायदा लागू करण्यामागे सर्वात मोठं आव्हान म्हणजे विविध धर्मियांचा असलेला विरोध. कारण हा कायदा लागू झाला तर आमचा धर्म धोक्यात येईल असे सांगून धार्मिक अल्पसंख्याक समान नागरी कायद्याला विरोध करतात. मुस्लिम लॉ बोर्डाचे सचिव जफर याब जिलानी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं की शरीयत कायदा अल्लाची देणगी आहे, मनुष्याची नाही. तो कुराण आणि हदीसवर आधारित आहे, त्यामुळे त्यात संसद दुरुस्ती करत नाही, त्यात संसद दुरुस्ती करू शकत नाही आणि केली तरी मानणार नाही. याचा अर्थ मुस्लिम लॉ मध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेला नाही, मुसलमानांना देखील नाही. याशिवाय ख्रिश्चन आहेत, पारसी आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, यांनी देखील विरोध केलेला आहे. समान नागरी कायद्याला फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही, तर जे आज समान नागरी कायद्याचं समर्थन करतायत त्यांचा देखील कधी काळी या कायद्याला विरोध होता. संघ सरचालक गोवळकर गुरुजी यांनी विचारधन पुस्तकात असं म्हटलेलं आहे. त्याने समान नागरी कायद्याला विरोध करताना असं मत व्यक्त केलं होतं की समान नागरी कायदा आणणे म्हणजे मुस्लिमांना समान नागरिकत्व देण्यासारखे आहे. कारण त्यांच्या मते मुस्लिम हे दुय्यम नागरिक आहेत आणि या कायद्यामुळे त्यांना समान नागरिकत्व मिळेल. म्हणून त्या काळात संघाने देखील या कायद्याला विरोध केला होता. आता संघाची भूमिका ही बदललेली आहे. तसंच भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये समान नागरी कायदा लागू करणे म्हणजे घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेणे आहे. म्हणून समान नागरी कायदा जर झाला तर अल्पसंख्याक समाज हिंदू धर्माच्या दबावाखाली येऊ शकतो किंवा या देशामध्ये जे कायदे केले जातील समान नागरी कायद्यामध्ये, या कायद्यांवर हिंदू धर्माच्या प्रथा परंपरेचा प्रभाव पडू शकतो. या शंकेमुळे अल्पसंख्याक समान नागरी कायद्याला विरोध करतात किंवा भारतामधले अनेक राजकीय पक्ष अल्पसंख्याक समाजाला वोट बँक मानतात आणि अल्पसंख्याक वर्ग दुखावला जाऊ नये म्हणून समान नागरी कायदा मंजूर होऊ देत नाही. उदाहरणार्थ शाहबानो प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल राजीव गांधी सरकारने घटना दुरुस्ती करून रद्द केला होता. समान नागरी कायद्याबद्दलची चर्चा करताना मुस्लिमांसाठी असलेला पर्सनल कायदा आणि त्यांचा असलेला समान नागरी कायद्याला विरोध हा मुद्दा नेहमी चर्चेला जातो. परंतु हिंदू धर्मातील अनेक घटकांचा देखील समान नागरी कायद्याला विरोध आहे हे देखील दुर्लक्षित केलं जातं. कारण हिंदू धर्मामध्ये देखील एक समान परंपरा नाहीत. वेगवेगळ्या भूप्रदेशात राहणाऱ्या वेगवेगळ्या पंथाच्या असलेल्या हिंदूंच्या परंपरेमध्ये जमीन आसमानांचं अंतर आहे.
म्हणून भारतामध्ये हिंदूंमधला काही गट, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध, शीख या सर्वांच्या परंपरा अलग आहेत. या अलग अलग परंपरांचा विचार न करता समान नागरी कायदा केला गेला आणि तो जबरदस्ती लादला गेला तर व्यक्तीच्या जीवनांवर, वैयक्तिक जीवनांमध्ये गोंधळ निर्माण होईल. म्हणून या कायद्याला अनेक धर्मीयांचा विरोध आहे. आता समान नागरी कायद्याच्या आवश्यकतेसाठी काही मुद्दे मांडले जातात. समान नागरी कायदा का आवश्यक आहे? न्यायालयाने दिलेले निकाल किंवा इतर ठिकाणी जी चर्चा झाली आहे त्या चर्चेमध्ये असं मानलं जातं की देशाची एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे तत्व अबाधित ठेवण्यासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे असं अनेक लोकांना वाटतं. कारण भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्ष तत्वाचा स्वीकार केला आहे आणि या तत्वानुसार पारलौकिक बाबी सोडून समाज जीवनातील परस्पर संबंध नियंत्रित करण्याचा अधिकार राज्याला आहे आणि या अधिकाराचा वापर करून राज्याला समान नागरी कायदा करता येईल. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समान नागरी कायदा संहिता भारतीय कायद्यामधली असमानता दूर करून राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लावेल असं मत व्यक्त केलं. तसंच समान नागरी कायद्याची आवश्यकता दुहेरी स्वरूपाची आहे. कारण न्यायालयाकडे येणारे विवाद सोडवण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. कारण भारतामध्ये विविध धर्म आहेत, जाती आहेत. या समूहांसाठी वैयक्तिक कायदे वेगवेगळे आहेत आणि आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहामुळे होणारी जी सामाजिक सरमिसळ आहे आणि त्यातून उद्भवणारे जे खटले आहेत त्या खटल्यांचा निकाल देताना अनेक अडचणी येतात. म्हणून समान नागरी कायदा झाला तर न्यायालयांना न्यायदान देताना अडचणी येणार नाही किंवा नागरी कायद्यामुळे समुदायासाठी केलेले कायदे न्याय प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करू शकणार नाहीत आणि सर्व भारतीयांना समान कायद्याच्या आधारे न्यायदान करता येईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील असं म्हटलं होतं की समान नागरी कायदा हा अंमलबजावणी योग्य अधिकार आहे, फक्त मार्गदर्शक नाही. के.एम. मुन्सी यांनी देखील सांगितलं होतं की कोणत्याही प्रगत मुस्लिम देशात अल्पसंख्याकांना वैयक्तिक कायदा मानण्याचे अधिकार दिले नाहीत. तसंच युरोपियन देशामध्ये देखील अल्पसंख्याक समुदायाला समान नागरी कायदे लागू आहेत. अशा परिस्थितीत वैयक्तिक कायदे ठेवणे योग्य नाही. कृष्णस्वामी अय्यर यांनी देखील समान नागरी कायद्यामुळे धर्म धोक्यात येईल, सलोखा संपेल हे म्हणणे योग्य नाही. कारण समान नागरी कायद्याचा उद्देश हा अनेक गोष्टींमधले भेद संपवून समान मुद्द्यावर समाजाला एकत्र आणणे हा आहे. तर अशा पद्धतीने समान नागरी कायदे जे आहेत, तसंच समान नागरी कायद्याच्या आवश्यकतेबद्दल जोर देताना हेही सांगितलं जातं की समान नागरी कायदा म्हणजे अल्पसंख्याकांना हिंदू धर्माच्या कक्षेत आणणे नव्हे तर वैयक्तिक कायद्यामध्ये समानतेच्या तत्वानुसार काळानुरूप बदल करणे आहे. कारण समान नागरी कायदा हा स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. कारण हा प्रश्न फक्त अल्पसंख्याक किंवा मुस्लिमांशी जोडून चालणार नाही. कारण राज्यघटनेने स्त्री पुरुष यांना समान अधिकार दिले आहेत, परंतु धर्मावर आधारित वैयक्तिक कायदे स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करतात. स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. कारण समान नागरी कायद्यामुळे सार्वजनिक जीवनातून धर्माला बाजूला ठेवता येईल. वैयक्तिक कायदे हे धार्मिक अस्थिरता, धार्मिक अस्मिता, अलगतावाद, धर्मांधता निर्माण करतात. त्यामुळे भारतासारख्या देशात सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं जातं. पण समान नागरी कायदा खरोखर अंमलात येऊ शकतो का, यांच्या अडचणीची, यांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींची देखील आपल्याला चर्चा करावी लागेल. कारण समान नागरी कायद्याचे समर्थक असं मानतात की समान नागरी कायद्यामुळे राष्ट्रीय एकात्मता तयार होईल. पण हा दावा तितका काही योग्य वाटत नाही. कारण कायद्याच्या माध्यमातून एकता निर्माण होणं एक दिवा स्वप्न असतं. कारण राष्ट्रीय एकात्मता स्थापन करण्यासाठी विविध धर्म आणि जातींमध्ये एकमेकांप्रती सहिष्णुता आणि वैयक्तिक बाबत स्वातंत्र्य ही महत्वाची मूल्ये आहेत. कारण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये बहुसंस्कृतीवादाला महत्त्व प्राप्त होत आहे आणि बहुसंस्कृतीवादामुळे वेगवेगळे धर्म, जाती यांच्या प्रथा परंपरांना मान्यता देण्याची तयारी जगातले इतर देश करत असताना समान नागरी कायद्याची भाषा करणे म्हणजे
या देशातल्या संस्कृतीमध्ये विविधता नष्ट करून सर्वांना एका साच्यात आणण्याचा प्रयत्न देशाच्या विघटनाला कारणीभूत ठरेल. तसंच भारतासारख्या विविधतेने लढलेल्या देशात लग्न, घटस्फोट, विवाह, वारसा, दत्तक इत्यादी बाबत असंख्य परंपरा अस्तित्वात आहेत. अशा विविध परंपरा असलेल्या देशात समान नागरी कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. म्हणून घटनाकारांनी देखील समान नागरी कायदा तयार करण्याचं आश्वासन दिलेलं असलं तरी ते आणण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही प्रयत्न त्यांनी केलेले दिसून येत नाही. कारण समान नागरी कायद्यामुळे धर्मातील परंपरागत रूढीनुसार चालत आलेल्या गोष्टींमध्ये बदल करावे लागतील आणि हे बदल स्वीकारणे फारसे सोपे नाही. सर्व धर्मातले लोक पूर्वापार चालत असलेल्या रूढी आणि परंपराशी जोडलेले असतात आणि ही नाळ तोडणे वाटते तितके सोपं काम नाही. कारण अनेक लोकांना असं वाटतं की समान नागरी कायद्यामुळे सरकारला धर्मात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. असं वाटत असल्याने अनेक लोकांनी या कायद्याला विरोध केलेला आहे. प्रत्येक धर्मासाठी असलेला स्वतंत्र कायदा त्या धर्माने घालून दिलेल्या आदेशाचं पालन करणारा आहे. वैयक्तिक कायदे हे व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. त्यामुळे त्यांना तयार करताना पारंपरिक पद्धतीने चालत असलेल्या धार्मिक नियमांच्या आधारावर तयार केले गेले आहे. म्हणून समान नागरी कायदा लागू करणं हे फारसं शक्य होणार नाही. किंवा समान नागरी लागू करण्यासाठी 1867 साली पोर्तुगीज राजवटीने गोव्यामध्ये जबरदस्तीने लादलेल्या समान नागरी कायद्याचं उदाहरण दिलं जातं. परंतु या कायद्यात अनेक उदिवा आहेत आणि तो जबरदस्तीने लादलेला आहे हे लक्षात घेतलं नाही. हे लक्षात घेतलं जात नाही. जागतिक स्तरावर मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून स्वीकारलं कारण जागतिक पातळीवर आज मानवी हक्कांची चर्चा आहे आणि मानवी हक्क सर्वसामान्यपणे धर्मावर आधारित वैयक्तिक कायद्यांना मान्यता देतो. म्हणून जगातल्या अनेक देशांमध्ये समान नागरी कायदा आहेत हे म्हणणं खरं आहे. भारतात का नको हा दावा केला जातो. परंतु जगातल्या इतर देशांची परिस्थिती आणि भारताच्या परिस्थितीमध्ये अंतर आहे. कारण भारतात विविध धर्माचे लोक राहतात, त्यांच्या विविध परंपरा आहेत. या सर्व परंपरांना डावलून एक कायदा हे मिथक समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचं कारण बनेल. म्हणून समान नागरी कायदा तयार करताना अनेक अडचणी आहेत. सर्वात मुख्य अडचण अशी आहे की हिंदू धर्मातली किंवा वेगवेगळ्या धर्मातल्या ज्या अनेक संकल्पना आहेत त्यांना एका सूत्रामध्ये बांधणं अत्यंत अवघड आहे. हिंदू विवाहाला पवित्र संस्कार मानतात, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन विवाहाला करार मानतात. घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक याच्याबाबत वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. यांच्यामध्ये समन्वय साधून एक कायदा तयार करणं वाटकी तितकी सोपी बाब नाही. तर अशा पद्धतीने आज आपण समान नागरी कायद्याबद्दल अत्यंत सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा केलेली दिसून येते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.